पण टाकायचं व्हिडिओ मध्ये. चला अविनाश जास्त व्हिडिओ मध्ये येत नाहीत ना बघा. नमस्कार, मी शिल्पा, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहितीच आहे की आता आपण अर्कान्सासमध्ये आहे. आज अर्कान्सासमधला आपला सेकंड डे आहे आणि काल थोडंसं इथे पाऊस होता, म्हणजे 3-3:30 पर्यंत तर पाऊसच होता. आज थोडंसं वेदर छान झालेलं आहे, तर आज आपलं आता आवरलेलंही आहे आणि आता आपण बाहेर फिरायला चाललेलो आहोत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की ते इंटरनेट नाही आहे, वायफाय नाही आहे, त्यामुळेच आपल्याला आता कुठे जायचं हे आपण डिसाईड नाही करू शकत आहे. थोडंसं बाहेर पडल्यानंतर, म्हणजे आपल्या इकडे राईट साईडला गेल्यानंतर पुढे अर्कान्सास आहे, मीना अर्कान्सास, जे 20-25 मिनिटावरती आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला गेल्यानंतर इकडे ओक्लाहोमा आहे, जे तुम्हाला काल दाखवलंच मी रेस्टॉरंट वगैरे. तर तिकडे 30-35 मिनिटाच्या अंतरावरती बाहेर गेल्यानंतर आपल्याला नेटवर्क येतं आणि मग तेव्हा आपण डिसाईड करू की कुठे जायचं. तर आज लास्ट डे आहे आपला अर्कान्सासमधील, तर थोडंसं फिरूया. चला. इथे रोडवरती कोण नाहीये, पण इकडे बाजूला ट्रेन चालू आहे आपल्या. आता झाडीमुळे ती पण दिसत नाहीये थोडी. आता आपण मीना या सिटीमध्ये आलेलो आहोत. ही खूप छोटी सिटी आहे आणि तुम्ही आजूबाजूला जर पाहिले तर खूप वेगळे इथे असे बिल्डिंग्स किंवा घरं पाहायला भेटतील. आणि ही 1896 मध्ये बनलेली आहे सिटी. आणि तुम्ही चारी बाजूला पाहिले तर इकडे डोंगर आहे, सगळी ग्रीनरी आहे. आपण काल गेलेलो ते औचित्या नॅशनल फॉरेस्टच्या एका पॉइंटला गेलेलो, पूर्ण बाजूला ते फॉरेस्ट आहे. तसेच वेगवेगळे स्टेट पार्क सुद्धा इथे आहेत. आणि हे जे दिसते तुम्हाला ते इथे थिएटर आहे, ते पण खूप जुनं आहे आणि इथे मूवीज नाही लागत, तर नाटक वगैरे होतात या थिएटरमध्ये. अशी खूप छान आणि छोटीशी सिटी आहे. आता आपण इथून ना पुढे इथे एक स्टेट पार्क आहे, क्वीन विलेमिना स्टेट पार्क आहे, तर तिकडे जाणार आहोत. आणि इथे ग्रीनरी असल्यामुळे वेदर खूप प्लेझंट असतं, म्हणजे वर्षभर खूप छान असतं वेदर. आणि आजही खूप छान आहे. तर चला आपण जाऊया पार्कला. आता आपण व्हिजिटर सेंटरला आलेलो आहोत. प्रत्येक स्टेट पार्कमध्ये किंवा नॅशनल फॉरेस्टमध्ये इथे असे व्हिजिटर सेंटर असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅप देतात आणि त्या मॅपमध्ये मग सगळ्या ट्रेल्स असतात. कोणकोणत्या ट्रेल्सवरून कोणकोणत्या पॉईंट्सला पोहोचू शकतो आपण किंवा कोणकोणते पॉईंट्स आहेत पाहण्यासारखे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या मॅपमध्ये दिलेली असते. आणि तुम्ही ते समोर पण पाहू शकता. इथे त्यांनी हे सगळे बोर्ड लावलेले आहेत. सायकल, ATV हे काही आपण नेऊ शकत नाही, असा हा वॉकिंग ट्रेल आहे. आणि प्रत्येक ह्या असे व्हिजिटर सेंटरमध्ये असे हे वॉशरूम असतातच. आपण इथून मॅप घेऊन पुढे मग जाणार आहोत. तर आता आपण सुरू केलेली आहे आपली जर्नी आणि आपण लव्हर्स ट्रेलला चाललेलो आहोत, जो इथून जवळ होता. असे या स्टेट पार्कमध्ये 2-3 ट्रेल्स आहेत. औचित्या फॉरेस्टमध्येच हा स्टेट पार्क आहे, त्यामुळे तुम्हाला आता भरपूर हे गोष्टी व्हिडिओमध्ये सिमिलरच वाटतील. रोडचे हे सगळे व्ह्यू पण वेगळे आहेत, वेगळा रूट आहे. आणि आपण आता तिथे गेल्यानंतर पाहूया व्ह्यूज कसे आहेत तिथे दुसरे ते. आपण आता त्या लव्हर्स ट्रेलला जाताच इथे एक पॉईंट होता, रिच माउंटेन ट्रेन स्टेशन होतं, तर तिथे आपण थांबलेलो आहोत. आणि इथे खूप मोठ्या एका ट्रेनची राईड घेतलेली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ती ट्रेन. तर या माउंटन्समधून ते ट्रेनचे टूर आहे ते आपण घेतलेले आहे आणि त्याचे तिकीट्स ऑलरेडी घेतलेले आहेत. तर ती ट्रेनची आपण टूर घेऊया आणि मग त्या ट्रेनला जाऊया पुढे. आता ट्रेन पण आली तिकडे, तुम्ही पाहू शकता. तिथून आपण जायचं आहे त्या ट्रेनमधून. ती गाडी ट्रेन आता आलेली आहे एक राईड करून. तर याच ट्रेनमधून आपण जाणार आहोत. आता ही ट्रेन आलेली आहे, म्हणजे टूर करून आलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत. चालले ट्रेन चालू झाली? ट्रेन नाही चालू झाली अजून. ड्रायव्हर कुठे गेला? ड्रायव्हर कोण पहिला पेट्रोल भरावं बसलाय. सीट बेल्ट लावायचे बघ. सीट बेल्ट लावला ना. लेग इनसाइड ऑल द टाइम, लेग इनसाइड द ट्रेन ऑल द टाइम. आता 5 मिनिट असेल ही टूर, आपण पाहूया. अरे ड्रायव्हर आले. चला. ओपन ट्रेन, ओपन. ही ट्रेनची राईड आहे ते 15 मिनिटसाठी असते. आणि हे जे लोकेशन आहे म्हणजे रिच माउंटेन ट्रेन स्टेशन, ते क्वीन विलेमिना स्टेट पार्कमध्ये आहे, जे मीना अर्कान्सासपासून 12 माइल्स दूर आहे. किती सुंदर व्ह्यू आहे ना. हा बघा व्ह्यू किती सुंदर आहे ना, दिसतंय मोबाईलमध्ये छान. लव्हर्स लिफ्ट आहे. 28,000 feet.
म्हणजे जर प्लेन जर उडत असेल ना तर प्लेनच्या वरती तू असेल असं एवढं आहे. अशी ही ट्रेन आहे मागे. हॅलो. इथे हे कॅम्पिंग ग्राउंड आहे. इथे असे ग्रुपने लोक येऊन इथे आत फॉरेस्टमध्ये कॅम्पिंग वगैरे करतात. टेंट पण आहेत लोकांची इथे लावलेले. हे आरव्हीज आहेत ज्याच्यामध्ये इथे राहतात ते. आता आपण पोहोचलो आपल्या स्टेशनवरती. झाली आपली कंप्लीट. ट्रेन राईड छान होती. आता आपण ही ट्रेन राईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण जाऊया आपल्या लोकेशनला, मेन स्टेट पार्कला. हे स्टेट पार्क मध्येच आहे. त्यावर स्लीप पॉइंटला जाणार होतो, जो आता आपल्याला दिसलाच ना या ट्रेनच्या टूर मध्ये, तर तिकडे आता जाऊया आपण. इथे हा लवर स्लीप ट्रेलचा ना मॅप दिलेला आहे आणि खालून रोड आहे तिकडे. ही 1 माईलची ट्रेल आहे. ऑब्झर्वेशन डेक तिथे आहे तिकडे जायला, तर आपण तिकडे चाललेलो आहोत. तिथूनच ट्रेन ट्रेल गेली ना. हां, इथून ट्रेन स्टार्ट होतं. चलो चलो. त्यांनी असे झाडावरती ते तुम्ही पाहू शकता मार्क केलेले असतात ठिकठिकाणी ट्रेल्सला. म्हणजे आपण पाहू शकतो आपण राईट ट्रेलवरतीच आहे का. आणि ही 1 माईल ट्रेल आहे पुढे पूर्ण. तर आपण हाफपर्यंत आलो आहे का. हां, लोक होते, पास झाले भरपूर लोक आम्हाला. त्यांना 2 एक्झिट तिथून होती, तिथून एंट्री केलेली त्यांनी. आम्ही एंट्री करतो तिथून त्यांनी एक्झिट केली. अपोजिट साईडला चाललेलो डिरेक्शनला. चला, अविनाश जास्त व्हिडिओमध्ये येत नाहीत ना. बघा आता अविनाशला. मला काय बघायचं. आपलं आहे चॅनल. येस, तर आलो आपण. येस, आपण आलो, लगेच आलो. ऑब्झर्वेशन डेकला आलेलो आहोत. इथून आपण व्ह्यू पाहू शकतो वरून. कसं आहे अविनाश. तर तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. आपल्याला इथून डेकवरून हा सर्व व्ह्यू दिसतोय. वाव. यासाठीच मला नॅशनल फॉरेस्ट खूप आवडतात. एवढा भारी व्ह्यू दिसतो. कॅमेरात एवढा छान दिसत नाही आहे ॲक्च्युली. समोरून जर तुम्ही व्ह्यू पाहिला ना, बस. असे आपल्याला अजून भरपूर स्टेट पार्क पाहायचे आहेत US मधले. लवर स्लीप ट्रेलमध्ये ऑब्झर्वेशन पॉईंट आहे. तिथून हा ड्रोननी व्ह्यू घेतलेला आहे. आणि तुम्ही इकडे लेफ्ट साईडला जर खाली पाहिलं तर तुम्हाला तिथे एक रोड दिसेल. तर त्याच रोडने आपण आता आलेलो आहोत गाडीने. हा काही सिनिक एकदम ड्राईव्ह आहे. खूप सुंदर वाटतो. आणि आम्ही तर ॲक्च्युली दुसऱ्या ठिकाणी चाललेलो होतो. बट मगाशी आपण जिथे गेलो, जी ट्रेनची राईड घेतली ती येताना दिसली म्हणून आम्ही तिथे थांबलेलो होतो. आणि त्यामुळेच ॲक्च्युली आपण इथे येऊ शकलो. काही सुंदर डोंगर दिसतात, पाहू शकता तुम्ही. आणि असेच तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले असतील. आपण कालसुद्धा औचित्य नॅशनल फॉरेस्टमध्येच फक्त दुसऱ्या लोकेशनला गेलेलो होतो. तिथून सुद्धा अप्रतिम असे ड्रोन व्ह्यू आलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. हे जे औचित्य नॅशनल फॉरेस्ट आहे ते 2 स्टेटमध्ये आहे, म्हणजे 2 राज्यात आहे. एक म्हणजे ओक्लाहोमामध्ये हाफ आहे आणि दुसरं अर्कान्सासमध्ये हाफ आहे. असं या 2 राज्यांमध्ये आहे. एवढं मोठं आहे, त्यामुळे 1-2 दिवसातच आपलं फिरून नाही होऊ शकत. हे काहीतरी रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे ही कन्स्ट्रक्शनची गाडी आहे, पायलट कार. याला फॉलो करायचं जोपर्यंत ते कन्स्ट्रक्शन एरिया संपत नाही तोपर्यंत. कदाचित रस्त्याचं काम पण कुठे दिसत तर नाहीये ना पुढे. पुढे बघ, आता पुढे जिथे तसंच एक स्टॉप साईन घेऊन उभं राहिलेल ना, तसंच एक असेल इकडे. पण आता इकडे जी गाडी आली असेल ना, त्याला घेऊन तो जाईल. आता जी गाडी आहे आता ही आहे ना, आता त्याला घेऊन जाईल. तो तिथे थांबलाय. स्टॉप स्लो. इकडे पण गाड्या थांबल्यात. किती येतात कसं घेऊन नाही, सगळ्याच एकत्र जाणार.
आता आपण घरी आलेलो आहोत आणि माझ्या मागे तुम्हाला जे दिसतंय ना तर ते त्यांचं घर आहे. आपल्या जे इथे होस्ट आहे त्यांचं ते घर आहे आणि खूप मोठं असं आहे त्यांचा एरिया पुढे घराचा. आणि त्यांनी छान असं गार्डन बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची फुलं लावलेली आहेत आणि त्यांचा ट्रॅक्टर सुद्धा आहे आणि ते दोघेच इथे राहतात. त्यामुळे आणि त्यांनी कोंबड्या सुद्धा पाळलेल्या आहेत जे आपल्या फ्रीजमध्ये तुम्ही जे एग्स ठेवलेले पाहिले असतील ना तरी असते त्यांचेच होते. भरपूर साऱ्या कोंबड्या होत्या. जेव्हा आम्ही फर्स्ट डेला इथे आले ना तेव्हा ते आम्हाला भेटायला पण आलेले. भरपूर साऱ्या कोंबड्या पण आलेल्या. ते त्यांना खायला ॲपल आणि लेटस घेऊन चाललेले. ते आम्हाला थोडंसं वेगळंच वाटलं कारण आपल्याकडे कोंबड्यांना वेगळं खायला टाकतात ना. तर खूप छान अशा हेल्दी कोंबड्या होत्या. एनिवेज तर असं आम्ही आज लवकरच आलेलो होतो घरी कारण उद्या लवकर आपल्याला टेक्सासला जायला निघायचं आहे. तर थोडंसं पॅकिंग वगैरे राहिलं ते करून थोडासा टाईम इथे छान स्पेंड करावा म्हणून आम्ही लवकर आलेलो आहोत आणि सकाळी लवकर निघायचं आहे आपल्याला. तर भेटू आता सकाळीच. आता आपलं आवरलेलं आहे आणि 10 वाजलेत आता आपण निघतोय. तर त्याच्यापूर्वी मी तुम्हाला इथले यांचं गार्डन हा एरिया थोडासा आपण पाहूया. कोंबड्या बघा किती आहेत हेल्दी हेल्दी आणि घाबरत तर बिलकुल नाही आहेत बघा. पळत तर नाहीत आपण आलं तर अजिबात सुद्धा. मला भेटेल भरपूर अशी रिकामी जागा आहे त्यामुळे असं गार्डनिंग वगैरे किंवा असे छोटे छोटे केबिनेट्स त्यांनी बनवलेलं आहे. स्टोरेज वगैरे ट्रॅक्टर पण आहे आणि छान दिवसभर आपलं काहीतरी इथे करत बसतात आणि किती सुंदर बनवले नाही. रिटायरमेंट नंतरची भारी आहे ना मजा. हो ना. डॉग आहेत, कोंबड्या आहेत, ते त्यांचं घर बघ आणि ते घर समोर दिसतंय. आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला हा कोंबडी माझ्याकडे काय येते तो पण टाकायचा व्हिडिओ मध्ये. बघ कशी मला फॉलो करते. आणि हा जो रोड बनवलेला आहे तो यांनी प्रायव्हेट रोड बनवलेला आहे. यांचं घर इथे वरती एकच आहे आणि केबिन्स तरी इथे बनवलेले आहे. एकच बनवलेले आहे केबिन. तर हा असा त्यांनी कच्चा रस्ता थोडा बनवलेला आहे आणि फुल पूर्ण जमलेला आहे. खूप मस्त वाटतंय आणि आता अजिबात गरम होत नाहीये इथे. वेदर पण आज इथे खूप छान आहे. पण आता टेक्सासमध्ये गेल्यानंतर बघूया आपण. टेक्सासमध्ये आज आपण चाललेलो आहोत. तर आता आपण चाललेलो आहोत टेक्सासला आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. लवकरच येईन नवीन व्हिडिओ घेऊन नवीन ठिकाणचा. तोपर्यंत तुम्ही सगळे असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.